सर आपण जर आता धरणाची स्थिती बघितली आजच्या डेटला तर मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये आपले आत्ता जे आहे 77.16% आत्ता धरणसाठा आहे समोरून हां. नाशिक जिल्ह्यातील धरणांचा जर आपण साठा बघितला तर मागच्या वर्षी जो होता तो आपला 79% होता. आज आपला रोजी 77% आहे. आणि गेल्या 2 दिवसामध्ये म्हणजे एक लास्ट 24 आवर्स आपण बघितलं तर साधारणतः 1.62 TMC एवढा जो आवक आहे गंगापूर धरणामध्ये आला होता. त्यापैकी आपण खाली जो आहे तो साधारणतः 53% म्हणजे 0.86 TMC एवढाच आपण सोडलेला आहे. कारण नाशिक जिल्ह्यामध्ये म्हणजे सिटी एरियामध्ये जो काही प्री कॅचमेंटमधला जो आवक होता पाण्याचा साधारणतः 119 MMचा पाऊस झालेला आहे आणि त्याच्यामुळे नाशिक सिटीमधलाच आवक एवढं जास्त होतं की आपल्याला गंगापूर धरणामध्ये आपला हा जो फ्लड आहे आपण ॲब्सॉर्ब केला. आणि त्याच्यानंतर आत्ता जेव्हा आपली होळकरची जी लेवल आहे डिस्चार्ज ती साधारणतः 19,000ला आज आत्ता चालू आहे. तर साधारणतः जशी ती कमी होत आहे त्या पद्धतीने आपण धरणातला जो आहे साठा जो डिस्चार्ज आहे तो सकाळी आपण 1,000ने वाढवला होता. सध्या 15,000ने आपला क्युसेक्सने गंगापूर धरणामधून डिस्चार्ज चालू आहे. आणि मला असं वाटतं की ती जी पातळी होती 98% जो गेलेला होता गंगापूर धरणाचा साठा तो आता आपला डिप्लीट होते. आत्ता सध्या 96% आहे. त्यामुळे पाणी पातळी जी आहे गंगापूर धरणाची ही डिक्रीज होत आहे. त्याच्यामुळे मला आता धरण साठा धरणामधून जो काही आहे आउटफ्लो तो वाढवायची गरज नाही आहे. तो आम्ही त्यालाच मेंटेन करू. सर त्याच्यामध्ये आपलं असं आहे की आपण सध्या 85% आपण धरण आणू. आता 95% आहे. अजून 10% मला डिक्रीज करायचे म्हणजे साधारणतः 560 MCFTच्या आसपास मी अजून ते कमी करेन. तर साधारणतः उद्यापर्यंत आपलं 85% आपण पोहोचू असं नियोजन आहे आमचं. 1 जूनपासून जर आपण कॅल्क्युलेट केलं तर साधारणतः 8.6 TMC पाणी गेलेलं आहे आजपर्यंत जायकवाडीला. आणि त्याच्यातलं जे आहे कालचे हे 2 दिवसामधला जो पाऊस झाला त्यातनं 4.6 TMCच्या आसपास पाणी गेलेलं आहे. म्हणजे 8.6 टोटल ओव्हरऑल 1 जूनपासून. हो त्याच्यातनं पकडून 1 जून 2026 पासून तर आत्तापर्यंतचं टोटल 8.6 TMC. हे फक्त नाशिक जिल्ह्यातनं गेलं आहे. तसंच आपलं अहिल्यानगरमधनं आपण जे म्हणतो भंडारदरा आहे तो जो कॉम्प्लेक्स आहे तिथून एक साधा 4.6 TMCच्या आसपास पाणी गेलं आहे. येस साधारणतः तेच 12 TMCच्या आसपास आपण म्हणू शकतो. आत्ता जे लाईव्ह स्टोरेज आहे ते 32.80% आहे. अच्छा तसं म्हणता येणार नाही. बऱ्यापैकी माझ्या विभागाअंतर्गतचे जेवढे धरण आहे ते ऑलमोस्ट 50%च्या आसपास आहेतच. मोर दॅन 50%. नाही नागासाकी हे धरण माझ्या याच्यात येत नाही ज्युरिडिक्शनमध्ये म्हणून मी काही जास्त त्याच्यावर बोलू शकत नाही. आणि टँकर हा विषय पण माझ्याकडचा नाही. साधारणतः 65% जे आहे ज्याकडे धरण जर भरलं असेल तर आपल्याला वरतून पाणी सोडण्याची गरज पडत नाही. मेंढेगिरी समितीचा अहवाल जो आपला आता मान्य आमदार महोदय आहेत त्यांनीही सांगितलेलं आहे त्या पद्धतीनेच समन्वयी पाणी वाटपाच्या आधारे कायद्याच्या आधारेच ते सगळी जी आहे ती पाणी सोडण्याची कारवाई करण्यात येते. नाही सर मुळात आपलं जे आहे आपलं 22 तारखेला आपलं 80%च्या आसपासच धरण होतं. तोपर्यंत पावसाचा कुठेही आत्ताचं तुम्ही बघाल तर 22-23 तारखेचं कुठेही IMDकडनं किंवा कोणाकडनं आपल्याला तसं रेड अलर्ट वगैरे असा इन ॲडव्हान्स आलेला नव्हता. सध्याचा मान्सून जर बघितला तर हा प्रिडिक्टेबल नाही आहे. हा आपण पण बघतोय काल 2 दिवसांपासून आपण जर बघितलं 48 तासापासून तर 15 मिनिटासाठी अगदी जोरात पाऊस येतोय पुन्हा थांबतोय पुन्हा येतोय पुन्हा थांबतोय. तर याच्यामुळे मुळात सिटी एरियामध्ये जो आहे याच्या आधी देखील जर आपण बघितलं 2019मध्ये आपण 44,000च्या आसपास गंगापूरमधनं पाणी सोडलं होतं. तेव्हा होळकर बीचला 81,000च्या आसपास लेवल होती. आज आपण तर तेवढंही आपण सोडलेलं नाही आहे. म्हणजे याच्या आधी देखील 2019 असेल 16 असेल त्याच्या आधी काही वर्षांमध्ये याच्यापेक्षा जास्त पाणी आलेलं आहे.
बऱ्यापैकी अनुभव असा असतो की आत्ताचा जो आपला मागचा जो फ्लड ढगफुटीच्या वेळेसचा जो होता तेव्हा देखील आपण जर बघितलं तर धरणातनं थोडंही पाणी न सोडता देखील म्हणजे एक थेंबही आपण ऑपरेट केलेलं नसताना देखील आपल्याला खाली पूर परिस्थिती निर्माण झाली होती. सो आपण असं म्हणू शकतो की जे पूर्वी असं होतं की धरण माथ्यावरच जास्त पाऊस होतो त्याच्याऐवजी आता हे थोडंसं चित्र बदललेलं आहे. शहरी भागामध्ये जास्त पाऊस पडतोय त्यामुळे तो कॉन्ट्रीब्यूट होतोय. आणि जर बघाल तर रन ऑफ हा डायरेक्टली 100%च्या आसपास असतो, कारण की पाण्याला ॲब्सॉर्ब व्हायला जागाच नाही आहे शहरामध्ये. रस्ते काँक्रिटीकरण झाले, डांबरीकरण झालेलं आहे, पाणी जाईल तरी ते ॲब्सॉर्ब कसं होईल. त्यामुळे ते पाणी डायरेक्ट रन ऑफमध्ये कन्वर्ट होतं आहे, त्याच्यामुळे थोडा फ्लो आपल्याला नदीला मिळतोय. मॅडम गायकवाडी 65% जे असावं ते कुठल्या तारखेला 15 ऑक्टोबर 15 ऑक्टोबरचे जे साठे असतात सर, 15 ऑक्टोबरला आपले प्रत्येक धरणांचे साठे म्हणजे नाशिक जिल्ह्यातले किती आहेत आणि खाली जायकवाडीचा किती आहे याच्या अनुषंगाने मग ते जे आहे त्याच्यावर समिती जी आपली नेमलेली आहे ती महामंडळ स्तरावर असते, ती त्याचा अभ्यास करते. आणि जर 65% नसेल तर मग प्रत्येकाने ह्या खरीपामध्ये किती वापर केला त्याचा तो आकडेमोड होते आणि त्यानुसार मग ठरलं जातं की त्यांनी किती वापर केला खरीपामध्ये, आपण किती वापर केला, आणि त्या अनुषंगाने मग ते पाणी किती सोडावं लागेल. त्याच्यामधनं मग आपले जे कॉम्प्लेक्स आहेत, आपलं दाना कॉम्प्लेक्स, गंगापूर कॉम्प्लेक्स, पालखेड कॉम्प्लेक्स आणि प्रवरा, अशा 4 याच्यामधनं हे पाणी सोडलं जातं. नाही, आपण आत्तापर्यंत जी आहे इशारापाती 13,049 क्युसेक्सची आहे आपली होळकरला, आणि धोकापाती 19,000ची आहे क्युसेक्स. आत्ताही आपली तीच आपण फॉलो करतो आहे. परंतु एक ऑब्झर्वेशन फक्त एक असं आलं की लास्ट याच्यामध्ये जेव्हा 23,000 क्युसेक्सचा जो काही फ्लड होता तो सराफ बाजारामध्ये आपला जो जात होता त्या तिथे जे काही पाणी पोचलं होतं ते आजच्या याला देखील 26,000ला तिथपर्यंत पोचलेलं नव्हतं. तर कदाचित मला असं वाटतं की बरंचसं काम जे झालेलं होतं की थोडं अप्पर याला की आपण स्लोप वगैरे देऊन वगैरे अशा पद्धतीने जी कामं झाली होती. आणि मुळात गांधी गेटच्या इथले जे काय आहे, गांधी तलावाच्या इथले ते पण गेट्स माझ्या मते ह्यावेळेस तो एक अडथळा जो आहे तो दूर झाल्यामुळे बऱ्यापैकी जो फ्लड आहे तो पास व्हायला मदत झालेली आहे. येस, बेसिकली आता आपण बघितलं की सिटी एरियामध्येच 119 mm चा पाऊस झाला आहे, म्हणजे गेल्या 24 तासामध्ये. तर तो जो आहे तो डायरेक्टली रनऑफमध्ये कन्वर्ट होतो आहे शहरी भागामध्ये. आणि मागच्या वेळेसचा जो पूर झाला ढगफुटीच्या वेळेसचा जे आपलं प्रिडिक्शन होतं तेव्हा देखील आपलं तेच झालं की आपलं धरणामधनं पाणी नसताना देखील फक्त फ्री कॅचमेंटमधनं एवढा आलेला होता. तेव्हा 9,500 ते 10,000 हा फक्त फ्री कॅचमेंटचाच आपला जो होता डिस्चार्ज होता. आणि तेव्हा पण तुम्ही बघाल तर बऱ्यापैकी रामकुंड पूर्णपणे 10,000लाच आपलं जे आहे पाण्याखाली गेलेलं होतं. आणि आत्ताच्या स्टेजमध्ये काय झालं आहे की आपण बऱ्यापैकी जेवढा आपल्याला ॲब्सॉर्ब करता आला तो आपण फक्त की खाली जास्त पूर परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून आपण धरण याच्यामध्येच तो आपण ॲब्सॉर्ब केला. त्याच्यानंतर इथली आता जेव्हा परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे, जेव्हा आपण 19,000च्या खाली जातोय तेव्हा आपण साधारणतः 1,000ने फक्त वाढ केली. अदरवाईज आपण 12,900ला जे आहे ते आपण कॉन्स्टंट ठेवलेला होता. त्यामुळे ती जी माझी फिगर होती जी आम्ही डिस्चार्ज करत होतो ती बदलत नव्हती. व्हेरिएबल फॅक्टर जो होता तो फक्त फ्री कॅचमेंटमधला पाऊस होता, ज्याला आपल्याला मेजरमेंट करण्यासाठी कुठलीही काही सिस्टीम नाही आहे की कुठून पाणी येतं आणि कुठे मेजर करावं. कारण की ते नंतर आल्यानंतर तुमचं होळकर जी आहे तीच आपण एक ठेवत असतो, पण होळकरच्या पुढे देखील ॲड होत असते. तुम्ही जर बघाल तर आपल्याला नंदिनी आणि याचा जो कॉन्फिडन्स होता तिथे वेगळाच तुमचा डिस्चार्ज असणार आहे. आपण फक्त होळकरला आपण जे आहे आपण रेफरन्स पॉईंट आपण कन्सिडर करतो आणि त्याच्यावरच आपण म्हणतोय. आणि दुतंड मारुती जे आहे जे आपल्या सगळ्यांसाठी जनसामान्यांसाठी एक युनिट आहे की किती पूर म्हणजे पूर्ण बुडला तर महापूर आला असं आपण जे म्हणतो तो एक आहे लेमॅनसाठीचं आपण म्हणू शकतो, कॉमन मॅनसाठी. नाही सर, त्याच्यामध्ये एवढं आहे स्मार्ट सिटीमार्फत ते काम झालेलं आहे. आणि त्याच्यामध्ये जेव्हा फ्लड सिच्युएशन असेल तेव्हा ते डिप्लीट पोझिशनमध्ये असतील, आणि जेव्हा फ्लड पास होऊन जाईल त्याच्यानंतर स्टोरेज करताना ते जे आहेत रबर मेकॅनाइज गेट आहे त्यामुळे नंतर त्याच्या अगेन्स्ट साठा होणार आहे. सो फ्लडिंग सिच्युएशनमध्ये ते डिप्लीट पोझिशनमध्येच आहे, त्यामुळे त्याचा काय अडथळा निर्माण होणार नाही. 32.80 हा लाईव्ह स्टोरेज आहे आत्ताचा आजच्या स्थितीला मृत साठा वेगळा होतो. त्या बाबतीमध्ये आपले जे आहेत जसं आमचे वरिष्ठ पण बोललेत की तसे ग्रुप तयार आहेत वरिष्ठ स्तरावरचे, आणि आपल्या इथले पण काही जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्या ग्रुपचे मेंबर्स आहेत.
त्यांचेही अधिकारी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. डेली जो काही डाटा असतो तो त्याच्यावर डेली गेजचा टेबल जो असतो तो तिथे टाकला जातो आणि त्याच्यामुळे आपल्याला मॉनिटरिंग सोपं पडतं की आज किती लेवल होती, उद्या किती लेवल आहे. आणि कधी वाटलं तर त्याच्यावर एक स्पॉट नेमून किंवा असंही त्या पद्धतीने कधी गरज पडली, वाटलं आपल्याला शंका आली तर त्या पद्धतीने कोणी घेऊ शकतो. पण जनरली अधिकारी वर्ग जो असतो तो त्या पद्धतीने जे त्या लेवल्स जे टाकले जातात पर्टिक्युलर प्रत्येक धरणाच्या, हे आपले गव्हर्नमेंटचं प्रवाह ॲप असतं. त्याला आपल्याला सकाळी 7 वाजेच्या आतमध्ये आपल्याला अपडेट करावं लागतं आणि ह्या ज्या फिगर्स असतात ह्या मंत्रालय स्तरावर जात असतात. त्याच्यामुळे तिथे कुठल्याही प्रकारे मॅनिप्युलेशनची शक्यता नसते. साम टीव्ही मी नेहमी पाहतो, त्यावर दाखवलेल्या बातम्या रिलेट करतात.